पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राम किशोर नवल यांनी काल बैठक घेऊन सक्त आदेश दिलेले आहेत की ज्या ठिकाणी आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी तातडीने गुन्हे दाखल करावेत। आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 41 मध्ये या ठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात फ्लेक्स जे आहे ते लागलेले आपल्याला दिसत आहेत। आपण सर्व ठिकाणी या जो रस्ता आहे आपला अंडेवाडी रस्ता त्या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लागलेले आहेत बघा। आणि याच्यावर कारवाई कधी होणार याचं उत्तर मात्र वानवडी क्षेत्रीय कार्यालय जे आहे त्याचे सहाय्यक आयुक्त अमोल पवार यांना आम्ही संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असे कुठेही आढळून आलेले नाही आहेत फ्लेक्स। तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जाणून देऊ शकतो किंवा या ठिकाणी तुम्ही येऊन पाहू शकता की हंडेवाडी रस्त्यावर श्रीराम चौक असेल, वाटकरमाळा चौक असेल, संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात अजूनही फ्लेक्स आहेत। या सर्व फ्लेक्सवर कारवाई होणार का, गुन्हे दाखल होणार का असा देखील सवाल या ठिकाणी नागरिकांना कडून विचारला जातो। आपण आता महमदवाडी रोडवर आलेलो आहे आणि या ठिकाणी देखील जाधवमाळा तरवडे वस्ती येथे देखील मोठ्या प्रमाणात फ्लेक्स अनधिकृत बेकायदेशीर लावलेले आपल्याला पाहायला मिळते। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण या ठिकाणी काळेपडळ पोलीस स्टेशन जे आहे महमदवाडीत तरवडे वस्ती येते त्या ठिकाणी देखील हा जो मोठा बॅनर आपल्याला दिसतोय त्याच्यावर मात्र कारवाई करण्याचं टाळलेलं आहे। आणि आदर्श आचारसंहिता जी आहे जी निवडणूक आयोगाने लागू केलेली आहे त्याच्या माहितीप्रमाणे प्रभाग क्रमांक 41 मध्ये सहाय्यक आयुक्त जे अमोल पवार आहेत यांच्याशी आम्ही बातचीत केली की तुम्ही खरंच या ठिकाणी कारवाई केलेली आहे का, तर ती कारवाई केलेली नाही असं आपल्याला दिसतंय। आपल्याला या रोडवर मोठ्या प्रमाणात बघा जे छोटे छोटे बॅनर आहेत आपल्या जे विद्युत पोल आहेत त्याच्यावर देखील मोठे मोठे बॅनर जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते। याच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल या ठिकाणी आता स्थानिक नागरिक विचारत आहेत। आदर्श आचारसंहिता ही नक्की प्रभाग 41 मध्ये लागू झालेली आहे का असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय।